कशी काय आहे? आता बऱ्यापैकी सुधरत आहे. ठीक आहे. तुमच्या एकूण मागण्याबाबत काय सांगाल? माझ्या एकूण मागण्या गाववाडी वस्ती रस्त्याच्या 4 प्रश्न महत्त्वाचे होते आणि ते 4ही प्रश्न शासनाच्या परिपत्रकानुसार आणि तहसीलदार साहेबांच्या आदेशानुसार खुले होणं अत्यंत गरजेचे आहे. यापैकी 2 रस्ते माझे निकाली निघाले, 2 रस्ते प्रलंबित आहेत. जे 2 रस्ते शासनाने खुले करून दिले ते वापराकामी चालू झालेले आहेत का नाही? काय झालं, शासनाने उपोषण सोडताना 2 रस्ते खुले केले, परंतु ते दोन्ही रस्ते अद्याप वापराकामी चालू झालेले नाही. त्यावरती अडथळे आहेत आणि ते अडथळे गेले 4-5 दिवस झाले प्रशासकीय अधिकारी दूर करताना दिसून येत नाही. त्यामुळे माझी सर्वसामान्यांची पूर्णपणे कोंडी झालेली आहे. उरलेल्या 2 रस्त्यांबाबत तुमची काय भूमिका आहे? उरलेले 2 रस्ते हे तहसीलदार साहेबांनी तात्काळ खुले करावे. ज्या त्रुटी आहेत त्या कलेक्टरला जाऊन माझं शिष्टमंडळ तहसीलदार साहेब जाऊन आले. त्यांनी त्या ठिकाणी परिस्थिती समजून घेतली. एक साधा प्रश्न आहे, भोपाळला फक्त एक अर्ज पाठवायचा आहे आणि त्याचा ईमेल आला तरी यांना करता येतो आणि त्याच्या पलीकडे मी म्हणन की महसूल मंत्री महोदयांच्या आदेशानुसार आणि शासनाने निर्गमित केलेल्या कलेक्टर साहेबांच्या पत्रानुसार ते दोन्ही रस्ते आज रोजी तहसीलदार साहेबांना निश्चित खुले करता येतात. मेहरबान सिव्हिल कोर्टाचा जो आदेश आहे त्यामध्ये स्पष्टपणे रस्त्याचं वर्णन आहे, फक्त रुंदी नसल्यामुळं तहसीलदारांनी ते कारण पुढं केलेलं आहे आणि त्या कारणामुळे ते त्यांनी थांबवले. परंतु उपोषणाच्या सोडायच्या आदल्या दिवशी मला तहसीलदार साहेब बोलले होते की मी तो रस्ता खुला करतो. API भालेकर साहेब होते, बाकी शिष्टमंडळ होतं, शासकीय यंत्रणेतून खुला करतो, पण तो का खुला झाला नाही याचं मला अद्यापही खरी वस्तुस्थिती समजली नाही. एकूण रस्ते खुले करण्याकामी व उपोषणाला बसल्यावर तुम्हाला काही धमक्या आल्या का? तुमच्या जीवितास काय धोका आहे का? निश्चित आल्या. मी उपोषणाला बसलो त्याच्या 2ऱ्या का 3ऱ्या दिवशी, मला वाटतं 2ऱ्या दिवशी, त्या ठिकाणी 1-1:30 वाजता संबंधित रस्त्याचे अतिक्रमित इसम त्या ठिकाणी 4 व्हीलर घेऊन आले 1:30 वाजता आणि त्या ठिकाणी माझे एक सदस्य बसलेले होते. मी तोंडावर पांघरून घेतलेलं होतं आणि त्या ठिकाणी बोलले की यांना डायझनच्या बाटल्या आणून यांना कायमचं झोपवा, हे बोलून निघून गेले. मला बाजूवाल्याने उठवलं तर त्यांनी पळ काढला. त्यानंतरही जाहीर ग्रामसभेत मला शिवीगाळा जातीवाचक केली जाते. ग्रामसभेत म्हणण्यापेक्षा ग्रामपंचायतमध्ये जाऊन सरपंच उपसरपंचाच्या समोर शिवीगाळ केली जाते, काही बाजूला शिवीगाळ केली जाते आणि माझ्या जीवितास, माझ्या कुटुंबाच्या जीवितास निश्चित यांच्यापासून पूर्णपणे धोका आहे. तरी मला संरक्षणाची आणि यांच्यावर फौजदारीची अत्यंत गरज आहे. उपोषण सोडल्यानंतर तुमच्या प्रश्नांना शासन गांभीर्याने घेताना दिसते का? अद्याप तरी गांभीर्याने घेताना मुळीच दिसून आले नाही. उपोषण सोडताना मला जी आश्वासनं दिली की तुम्हाला लेखी देतो, तुमचे उरलेले प्रश्न तात्काळ 8-15 दिवसात मार्गी लावतो, पण एक आठवडा होत आला आहे, अद्याप त्यावरती पाहिजे तशी कारवाई आणि कडक भूमिका मान्य तहसीलदार असेल, ग्रामसेवक असेल, तलाठी असेल, सर्कल असेल, हे शिष्टमंडळ घेताना दिसून येत नाही. अधिकारी तुम्हाला सहकार्य करतात का? मी तेच सांगितलं की एका ST स्टँडच्या रस्त्याचा भाग काही अंशतः खुला करून गेले, परंतु त्या ठिकाणी पुन्हा अतिक्रमण होऊ लागले, पुन्हा अडथळे निर्माण होऊ लागले आणि जर रस्ताच खुला केला नाही तर लगेच हद्द निश्चिती त्या ठिकाणी. आज मला समजतं की 8-9 फूट तुम्हाला रस्ता देते. माझं स्पष्ट मत आहे, कलेक्टर साहेबांनी 15 जानेवारी 2025च्या परिपत्रकात नमूद केले 16.5 फूट ते 21 फुटापर्यंत रस्ता निश्चित करावा. त्याचप्रमाणे माननीय तहसीलदार साहेबांनी निकालात म्हटले ग्रामस्थांची 25 फुटापर्यंतची मागणी आहे. मग मला 25 फूट, 16.5 ते 21 फूट या दरम्यानचा मी 16 फुटाची मागणी केली. कारण की माझा शेतकरी आहे, उद्योग व्यावसायिक आहे, बाकीचं इतर वाहतूक आहे. कमीत कमी माझी ऊसाची ट्रक गेली पाहिजे, सरपण वाहता आलं पाहिजे, ॲम्ब्युलन्स गेल्या पाहिजे, इतर मोठं वाहन त्या रस्त्याने गेलं पाहिजे. कारण हा रस्ता कायमचा खुला होणार आहे, तो गल्लीबोळ करून उपयोग नाही.
8 आणि 9 फूट घेऊन मी काय करू? जर माझी त्या ठिकाणी गाडी जात नसेल, माझ्या ग्रामस्थांचे प्रश्न सुटत नसतील, तर मी काय करू? आणि ते 8 फूटच्या पलीकडे लगेच त्या ठिकाणी पुन्हा लगतदार ते त्या ठिकाणी अडथळे निर्माण करताना आज रोजी तुम्ही पाहिलं तर स्पष्टपणे दिसून येते. मग मला म्हणायचंय की याच्याबाबत मी ग्रामविकास अधिकाऱ्यांना कळवलं, लेखी दिलं आणि पोलीस स्टेशन संबंधितांना लेखी दिले. मी सांगितलंय की जोपर्यंत माझा 16 फूट कमीत कमी रस्ता खुला होत नाही तोपर्यंत ग्रामपंचायतने त्या ठिकाणी लगतदारांना कुठलंही बांधकाम करण्यास मज्जाव करावा, त्यांना ताकीद द्यावी की रस्ता जोपर्यंत होत नाही तोपर्यंत ते तुम्ही तिथे काही करू नये. आज शेड तसंच आहे, खांब तशीच आहे, रस्ता खुला नाही, तर तुम्ही हद्द निश्चिती करून लगेच तुम्ही तुमच्या पुन्हा पुन्हा अडथळे निर्माण करतात, हे बरोबर नाही. तुम्हाला उपोषण सोडताना पुरावे व लेखी इतर 2 रस्त्यांबाबत देतो असे तहसीलदार म्हणाले होते, त्याचे काय झाले? त्याबाबत मला अद्यापही तहसीलदार साहेबांनी लेखी दिलं नाही. तहसीलदार साहेबांनी फक्त ती पळवाट काढली आणि माझं उपोषण सोडण्यासाठी मला फक्त ती एक दिशाभूल केली. दुसऱ्या दिवशी तहसीलदार साहेब माझ्या शिष्टमंडळाबरोबर कलेक्टर साहेबांक होते. ॲडिशनल कलेक्टर साहेबांशी त्यांची चर्चा झाली, समर्पक चर्चा झाली, परंतु त्याच्यावर ॲक्शन घेताना दिसून येत नाही. चर्चा होणं महत्त्वाचं नाही आहे. मला रस्ते खुले झाले पाहिजे. माझा दसकऱ्याचा रस्ता आजच दसकऱ्या झाली, त्या ठिकाणी इतके अडथळे झाले. कालच माझ्या बंधूंना संबंधित लगतदारांनी अपशब्द वापरून शिवीगाळ केली आणि हे बरोबर नाहीये. जर माझ्यासारखा एक सर्वसामान्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी उतरत असेल तर माझ्या बंधूंना लगतदार, दसकऱ्या घाटाचे लगतदार, अतिक्रमित लगतदार हे शिवीगाळ करतात, इतरही धमक्या देतात. म्हणजे समाजात गोरगरिबांसाठी काम करायचं का नाही हा मोठा प्रश्न निर्माण होतो. आणि मी तर कुणाला घाबरत नाही, मी समाजाला वाहून दिलेला आहे. समाजाचे प्रश्न सुटत नसेल तर आमच्या समाजसेवेला काही अर्थ नाही मी म्हणेन. उपोषण सोडून आज किती दिवस झाले व निकाली झालेले रस्ते पूर्ण खुले झालेत का व कशामुळे रखडले? मी सांगितलं आपणास की उपोषण सोडून 5 दिवस झाले. माझी तब्येत बरोबर नव्हती, मला बाहेर फिरता येत नव्हतं. कालपासून बऱ्यापैकी सावरलो आहे आणि जे 2 रस्ते तहसीलदार साहेबांनी पॉझिटिव्ह निकाली दिलेत ते एक रस्ता एस टी स्टँडचा रस्ता अद्यापही अपूर्ण आहे. त्या ठिकाणी पुन्हा अडथळे निर्माण होतात. शेड आहे, इलेक्ट्रिक खांब आहे, त्या ठिकाणच्या जागा निश्चिती नाही, वापरायला रस्ता खुला झाला नाही. मग मी ग्रामपंचायतला कळवलं की तुम्ही लगतदारांना नोटिसा द्या. तहसीलदार साहेबांच्या आदेशानुसार तुम्ही नोटिसा पाठवा की जोपर्यंत शेतकऱ्यांच्या मागणीनुसार, शासनाच्या परिपत्रकानुसार, तहसीलदार साहेबांच्या आदेशानुसार रस्ता खुला होत नाही तोपर्यंत तिथं तुम्ही अडथळे निर्माण करू नये आणि जे अतिक्रमण आहे ते तात्काळ हटवावं. त्या ठिकाणी पत्रा शेड आहे, खांब आहे, ते ताबडतोब हटवले गेले पाहिजे. ग्रामपंचायत याची दखल घेत नाही. ग्रामपंचायतची काय भूमिका आहे? मी ग्रामपंचायतला पत्रव्यवहार द्यायला गेलो तर ग्रामपंचायतचे कर्मचारी म्हणतात आम्हाला पत्रव्यवहार घेता येत नाही. मी म्हटलो ठीक आहे, शासकीय पातळीवर शासकीय फील्ड काम करते, त्यामध्ये ग्रामविकास अधिकारी एक सदस्य आहे, त्या तहसीलदार आहेत, BDO आहेत, सर्कल आहे, तलाठी आहे आणि मी एक उपोषणकर्ता म्हणून त्याचा एक प्रतिनिधी आहे. तर तुम्ही पत्र घेऊ शकता, पत्र तुम्ही नाकारू शकत नाही. मी ग्रामविकास अधिकाऱ्यांशी फोनवर चर्चा केली, ते पण टाळाटाळ करत होते. तुमच्याशी अधिकारी किंवा ग्रामविकास अधिकारी यांनी एकूण रस्त्याबाबत चर्चा केलेली आहे का? मी स्वतःहून ग्रामविकास अधिकाऱ्यांशी चर्चा करतोय. ते मला बनवाबनवीची उत्तरं देतात. मी जे सांगत त्याच्याकडे दुर्लक्ष करतात. माझं हे मत आहे ग्रामविकास अधिकाऱ्यांना, साहेब तुम्ही एक शासनाचे प्रतिनिधी आहात, त्या गावचे तुम्ही तसे पाहिलं तर प्रमुख आहात आणि तुम्हाला कायद्याचं पालन करणं बंधनकारक आहे. तुम्हाला जो तहसीलदार साहेबांचा आदेश आहे त्याचं पालन करा, त्या रस्ता खुला करा, पक्का करून द्या. लगतदार अडथळे निर्माण करत असेल तर त्यांना नोटिसा वाजवा. त्या ठिकाणी तुम्ही दखल घ्या का आम्ही जाऊन वाद करायचे का, आम्ही जाऊन भांडणं करायचे का त्यांच्याकडं, पुन्हा तिथं उपोषणाला बसायचं का? आणि मी तर प्रामाणिक ठरवलेलं आहे की जर सरपंच लक्ष देत नसतील, ग्रामपंचायत लक्ष देत नसेल, तर ग्रामविकास अधिकारी आम्हाला बनवण्याची उत्तर देत असेल तर आम्ही ग्रामस्थांनी काय करावा हा माझ्या पुढे मोठा प्रश्न पडला आहे. आज प्रत्येक ग्रामस्थ माझ्याकडे पळतो की तुम्ही काहीतरी न्याय द्या, तुम्ही रस्ते खुले करा. माझी एक मर्यादा आहे.
मी उपोषणाला बसलो, त्याच्यातून सावरतोय, बीपी शुगर अजून माझं कंट्रोलमध्ये येत नाहीये, तरी देखील मी समाजासाठी बाहेर पडलोय की माझ्या समाजाचे रस्त्यांचे प्रश्न सुटले पाहिजे. डोबी वस्तीचाही प्रश्न आहे. आज मला तिकडं माझा शेतकरी जात नाहीये, शेतकऱ्याचा माल आणता येत नाही, असे खूप गंभीर प्रश्न आज उद्भवलेले आहे आणि ते प्रश्न मला तात्काळ सोडवले पाहिजे. तोपर्यंत मी स्वस्थ बसणार नाही. तुम्ही उपोषणानंतर संबंधित अधिकारी यांच्याशी चर्चा अथवा पत्रव्यवहार केलेला आहे का व त्यावर काय प्रतिक्रिया मिळाल्या तुम्हाला? मी केला. 2 दिवस मी घरी बसून असताना सुद्धा मी पत्रव्यवहार केला. मी पोलीस स्टेशनला एक पत्र दिलंय, ग्रामविकास अधिकाऱ्याला एक पत्र दिलंय. त्यामध्ये मी स्पष्ट भूमिका मांडली आणि मी सांगितलंय की जर हे निघालेले 2 रस्ते तरी माझे खुले करा. जे अडथळे निर्माण करत असतील, आदेशाचा अवमान करत असतील, कायद्याचं पालन करत नसतील, त्यांच्यावर फौजदारी दाखल करा ना. परिपत्रकात नमूद आहे. महसूल मंत्री महोदयांनी सांगितलंय, वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितलंय, प्रांत साहेब सहकार्य करतात पूर्णपणे. वळसे पाटील, आदरणीय वळसे पाटील साहेबांची सहकार्याची पूर्ण भूमिका आहे. पूर्ण साहेबांच्या पूर्ण ताकदीनं या प्रश्नाला मदत करतात. मग माझं मत हे आहे का स्थानिक अधिकारी का पळवाटा शोधतात, का दबावाने काम करतात, का लोकांचे प्रश्न सोडवण्यासाठी काहीतरी वेगळी भूमिका दाखवतात, हे बरोबर नाही. मग उद्या दुर्दैवाने जर त्यांच्यावर कारवाईचा बडगा आला किंवा माझ्या दिवसात बरं वाईट झालं तर त्यांची पूर्ण जबाबदारी अधिकाऱ्यांचीच राहील. हे माझं स्पष्ट मत आहे ना. ग्रामस्थांची व तुमची पुढची भूमिका काय आहे? ग्रामस्थांची आणि माझी ही ठाम भूमिका आहे की मी 4ही रस्ते पूर्णपणे शासनाच्या आदेश परिपत्रकानुसार जोपर्यंत खुले होत नाही, मला मिनिमम 16 फुटाचा रस्ता रुंदीचा मिळत नाही, तोपर्यंत मी स्वस्थ बसणार नाही. आणि मी इथून पुढे उपोषण सुटलं म्हणजे मी थांबलो मुळीच नाही. माझी भूमिका रोज चालू राहणार आहे आणि पुढे मी धोरण ठेवणार आहे. उद्या मला आत्मदहन करण्याची तहसील कार्यालयापुढे वेळ आली तरी मी करणार, पण माझे रस्ते खुले करून टाकणार आणि त्याची सर्वांगीण जबाबदारी ही स्थानिक अधिकारी यांची राहील. ग्रामपंचायत त्याला जबाबदार राहील, ग्रामविकास अधिकारी राहील, तलाठी असतील, तहसीलदार असतील, मंडलाधिकारी असतील, हे पूर्ण माझ्या हत्येला जबाबदार राहतील. मी हे ठामपणे सांगतोय की कारण यांच्या अधिकार आहेत, हे अधिकार झटकतात, जबाबदाऱ्या झटकतात आणि माझ्या गोरगरीब आदिवासी जनतेची आज त्रेधा झाली आहे. आज माझ्या आदिवासी जनतेचं जीवन उद्ध्वस्त झाले आणि त्यांचे हाल माझ्यासारख्याला मुळेच पावत नाही. माझ्या समाजसेवेला मी पूर्ण विराम देईन, पण माझ्या जनतेचे प्रश्न मार्गी लावीन. मी हे खात्रीनं सांगतो तुम्हाला. इतर रस्त्याची काय परिस्थिती आहे? इतर रस्त्यांची तीच अवस्था आहे की आज माझा दसकऱ्या घाट पॅक झालाय, माझा डोबी वस्ती पॅक आहे. ते दोन्ही रस्त्यांचे प्रश्न पेंडिंग आहे. का ठेवले? पूर्ण तहसीलदार साहेबांना माहिती आहे खुले करता येतात, परंतु कायद्याच्या त्रुटी पुढे ठेवल्यात. मी मान्य करा, तुम्हाला मी सहकार्य करतोय, सहकार्य करीन, परंतु तुम्ही 5 दिवस त्यावरती काही चर्चा करायला तयार नाही, काही बोलायला तयार नाही, मला किंवा माझ्या प्रतिनिधींना चर्चेला बोलवायला तयार नाही. पुढे काय करायचे, काय भूमिका घ्यायची, काहीच नाही. त्यांना वाटतं हुसेन शेखचं उपोषण संपलं म्हणजे विषय संपला. मुळीच नाही. मी म्हणेन, प्रशासनाला म्हणेन, मी खूप जहालमतवादी आहे, मी आक्रमक भूमिका घेईन. माझ्या गाव 90-95% पूर्ण पाठीशी आहे, कारण मी सत्यवादी आहे आणि समाज हिताचं काम करतोय. मला समाजाचे प्रश्न मार्गी लावले पाहिजे. त्यासाठी मी समाजाला विश्वासात घेऊन योग्य आणि जहाल भूमिका घेऊन येत्या 1-2 दिवसात माझी भूमिका मी स्पष्ट करेन. वरिष्ठ अधिकाऱ्यांनी तुमच्या मागणीची दखल घेतली का? मी तेच सांगितलं, वरिष्ठ अधिकारी दखल घेतात पण त्याची अंमलबजावणी होत नाहीये. महसूल मंत्री महोदय घेतात, उपमुख्यमंत्री घेतात, मुख्यमंत्री घेतात. माझं सर्वस्व, माझं दैवत, ज्यांच्या बरोबर, ज्यांच्या आशीर्वादानं मी 42 वर्ष निस्वार्थी सेवा करत आलोय, निस्वार्थी काम करत आलोय, त्यांचा शब्द कधी मी डावलला नाही, अशांचा मला आधार आहे, कायदेशीर आधार आहे आणि शासनाचे परिपत्रक आहे. मी वारंवार तेच सांगितलेलं आहे की शासनाने परिपत्रकात सांगितलंय, क्षेत्रफळ दिले, रुंदी दिली, निकालात रुंद्या क्षेत्रफळ दिले, मला त्यानुसार माझा रस्ता द्या. कारण माझं भविष्यात शेतकऱ्यांचं सर्वांगीण त्याच्यावर दळणवळण अवलंबून आहे.
उद्या माझ्या ऊसाच्या ट्रक म्हणा, इतर वाहतूक म्हणा, कडबाकुटी वाहतूक म्हणा, सरपण वाहतूक म्हणा, किंवा एखाद्याला इमारत बांधायची, घराला साहित्य न्यायचं म्हणा, अन्य बाबी आल्या, आजारी पडला, अँब्युलन्स म्हणा, मला तुम्ही सांगावं आज मी गल्ली बोळ घेऊ का? जर माझे 60-70 हेक्टर बागायत जमीन आहे, उद्योग व्यवसाय आहे आणि मला हा कायमचा रस्ता खुला करायचा आहे, हा 4 दिवसासाठी रस्ता नकोय मला, मुळीच नकोय. शासनाने शासनाच्या परिपत्रकात जी रुंदी दिली त्यानुसार मला शासकीय अधिकाऱ्यांनी हा रस्ता खुला करून द्यावा आणि तात्काळ करावा. तुमच्या उपोषणात राजकीय वळण व पाठबळ होते का? मुळीच नाही. कारण काय झालं की मी समाजाचे प्रश्न घेऊन बसलो. भले मी एका कुठल्या पक्षाचा कार्यकर्ता आहे, तो बाग गौण आहे, परंतु मी समाजाचे ज्यावेळेस प्रश्न घेऊन बसलो त्यावेळेस मी निपक्षीय बसलो. पूर्ण समाज माझ्या मागे ताकदीनं उभं राहिला. माझ्या महिला भगिनी, आदिवासी कातकरी समाज रात्रंदिवस त्या ठिकाणी बसलेला होता. गावातील सर्व ग्रामस्थ बसलेले होते आणि मला याला पक्षीय स्वरूप कुठलंही द्यायचं नव्हतं. माझ्या उपोषणाला सर्वांनी भेटी दिल्या, पण मी सर्वांना सांगितलं की बाबांनो, तुम्हाला पाठिंबा द्यायचा तर रस्त्यांना द्या, ते कायद्याला द्या आणि आम्हाला द्या, परंतु यावरती राजकारण होता कामा नये, या माझ्या उपोषणाला राजकीय स्वरूप मिळता कामा नये. कारण की सगळ्या पक्षाचे लोक येऊन जातात, परंतु त्याला राजकीय स्वरूप भेटलं तर त्या प्रश्नाला 0 किंमत राहते आणि त्यामागे स्वार्थ दिसतो, राजकीय हेतू दिसतो आणि राजकीय हेतूतून काहीतरी वेगळं निर्माण होतं. मला ते मुळीच करायचं नव्हतं आणि मी ते साध्य केलं आणि ग्रामस्थांनी मला भरभरून साथ दिली, माझ्या उद्योगपतींनी दिली, माझ्या गावातल्या सर्व कार्यकर्त्यांनी दिली आणि आजही ठामपणे माझ्या पाठीशी उभे आहेत. कारण त्यांना माहिती सच्चा माणूस आहे, जो सच्चा माणूस आहे, जीवाची बाजी लावतो, प्राणाचा त्याग करायला निघालोय, असाच माणूस आपल्या गावाला काहीतरी मिळवून देईन. आणि माझ्यावर एक श्रद्धा आहे, माझ्या भगिनींची श्रद्धा आहे, माझ्या आदिवासी बांधवांची श्रद्धा आहे आणि त्यासाठी मी माझ्या प्राणाची आहुती देईन, पण त्याला न्याय आणि हक्क मिळवून देईन, ही माझी प्रामाणिक शेवटपर्यंत भूमिका राहणार आहे. लोकप्रतिनिधी यांनी उपोषणाकामी काय भूमिका घेतली? मी यावरती बोलण्यापलीकडे माझं असं स्पष्ट मत आहे, लोकप्रतिनिधींनी ज्याच्या त्याच्या परीनं अधिकाऱ्यांना सांगण्याचं काम केलं की त्यांचे प्रश्न रास्त आहेत, चुकीचं काहीच नाही. आमच्या पेसा आदिवासी बागा समाजाची कोंडी झाली. समाज आज कोंडला गेलाय. एक पिंजऱ्यात जसा कोंडला जातो ती एक सजा आहे, त्याला शिक्षा आहे. आज माझी भगिनी एक कॅनलच्या कडेला डिलिव्हरी होती. एका भगिनीच्या कुटुंबातलं मयत काढता येत नाही, माझ्या शाळेच्या विद्यार्थ्यांना येता येत नाही, ज्येष्ठ पडतात, फ्रॅक्चर होतात, त्यांचं एक दुर्दैव. इतके आम्ही दुर्दैव आहोत का? इतके दुर्भाग्य आहोत का? आमच्या इकडे हिंस्र प्राणी आहेत, बिबटे आहेत, विषारी सर्प आहेत, यांची भीती. जगायचं कसं? रस्ते नाही, रस्त्याने कुठं वड्यातून यायचं, 2-2 किलोमीटर अंतरावून यायचं. आणि हे जे भयानक दृश्य आहे, भयानक, ही परिस्थिती इतर कुठल्याच गावाला नाही, ती माझ्या गावात उद्भवली. आणि ही उद्भवलेली परिस्थिती माझ्यासारखा खंबीर कार्यकर्ता आहे, खंबीर कार्यकर्ता निश्चित लढा देईन, भले जीवाची बाजी लावीन, प्राण गेला तरी हरकत नाही, पण माझ्या ग्रामस्थांना, माझ्या आदिवासी भगिनींना खरोखर त्यांना जे जीवनावश्यक पाहिजे त्या सुविधा उपलब्ध करून देईन, हा माझा शेवटचा शब्द राहील. तुमची पुढील रणनीती काय असेल? मी हे सांगितलंय की मी अद्याप 4 दिवस अजून शासकीय अधिकाऱ्यांची वाट पाहणार आहे. मला ग्रामपंचायत मुळीच सहकार्य करत नाही. त्यात ग्रामविकास अधिकारी डबल भूमिका घेतात, माझ्यासारखं बोलतात, त्यांच्यासारखं बोलतात. पण तुम्हाला अधिकार आहे, संबंधितांना नोटीस द्या, चाललेले अडथळे दूर करा, आदेशाचं पालन करा, यावरती ते ठाम भूमिका घेताना दिसून येत नाही. दुसरी गोष्ट, तहसीलदार चर्चा करायला माझ्याशी आज रोजीपर्यंत त्यांनी तयारी दाखवली नाही, सर्कल यायला तयार नाही, तलाठी बोलायला तयार नाही. मग माझे प्रश्न निकाली निघणार कसे? मी उपोषणाला जे बसलो होतो की प्रशासनाचं कामकाज एकदम ढिसूळ आहे की तेवढ्यापुरतं फक्त रंगवायचं आणि विषय बाजूला गेला की त्याला कुठंतरी आपले झाकून ठेवायचं, हे बरोबर नाही. प्रशासनाने ज्या मुद्द्यांना, ज्या प्रश्नाला प्रामुख्याने घ्यायला पाहिजे आणि ते प्रश्न सोडवले पाहिजे, याच्याकडे जोरच दिला पाहिजे.
आणि ह्या भूमिकेत प्रशासनाने मदत करावी नाही, कारण तुम्ही समाजाला सेवक आहात. शासनाने तुम्हाला एक सेवेकरी समाजाचे बसवलेले आहेत. जसे आम्ही कार्यकर्ते आहोत, आम्ही समाजाचं हित जपतो, तसे तुम्ही या दीनदुबळ्यांचं हित जपा. त्या सेवेत तुम्हाला खूप मोठी पुण्य आहे, खूप मोठा आशीर्वाद आहे. तुम्हाला शासन मोबदला देतंय, सेवेचा मोबदला देतो. आम्ही या माध्यमातून मी तहसीलदार साहेबांना, आदरणीय तहसीलदार साहेबांना हे सांगेन, साहेब माझे चारही रस्त्याचे प्रश्न मोठे गहन आहेत, गंभीर आहेत. यामुळं माझ्या 4-4.5 लोकवस्तीची पूर्ण कोंडी झाली. मला धार्मिक देवस्थानापर्यंत जाता येत नाही, माझ्या शंकर मंदिराची पूजा पाठ करता येत नाही. आज माझ्या कर्जूदेवीचा रस्ता इतका पॅक झालाय. आज माझे उत्सव आलेत, यात्रा उत्सव आलेत, सप्ते आलेत, कार्यक्रम आलेत. माझा त्या ठिकाणी भाविक भक्त जाणार कसा, ग्रामस्थ जाणार कसा, ह्या अशा बऱ्याच भेडसावणारे प्रश्न आहेत. तहसीलदार साहेबांना विनंती करेन, साहेब महसूल मंत्र्यांनी आदेश दिले ते तात्काळ पाळा. वरिष्ठांचे उपमुख्यमंत्री, मुख्यमंत्री आदरणीय वळसे पाटलांनी जे जे आदेश दिलेत कायदेशीर पाळा, बेकायदेशीर काही करू नका. जे तुम्हाला त्रासदायक होईल असं मुळीच करू नका. पण तुम्हाला कायद्याने सांगितलंय ना, परिपत्रकात सांगितलंय तुम्हाला की 16 फुटाच्या पुढे रस्ता द्या. तुम्ही तुमच्या निकाल पत्रात म्हटले ग्रामस्थांची मागणी 25 फूट आहे, आम्हाला 25 फूट रस्ता नको साहेब. परिपत्रकात 16.5 फूट ते 21 फूट आहे ना, मला 16 फुटाच्या पुढे रस्ता द्या, 16 फूट द्या. माझ्या ग्रामस्थांचा, माझा शेतकऱ्यांचा, माझा आदिवासी भगिनींचा, माझा विद्यार्थी सगळ्यांचा प्रश्न कायमचा सुटेल. आत्ता नाही, कधीच नाही. पुन्हा कुणी लढायला मोकळं नाही साहेब. मी लढतोय, माझ्यात हिंमत आहे, जिगर आहे, ताकद आहे, अभ्यास आहे, नॉलेज आहे आणि माझ्यात धमक आहे. मी कुणाला घाबरत नाही. किती धमक्या आल्या तरी मी घाबरत नाही. मला समाजाचं चांगलं काम करायचं, म्हणून माझी ही भूमिका आहे. प्रशासनाला या न्यूजच्या माध्यमातून ही भूमिका आहे, समोरच्यांना पण ही भूमिका आहे की बाबांनो, तुम्ही गावातले आहात, आपले आहात, वाद नको आपल्याला. शासनाने जे परिपत्रकात दिले, जुने रस्ते ते जुने शेत शिवार, बैलगाडी पानंद रस्ते आहेत. शासनाने वारंवार याच्यावर आदेश काढले, जाहीर पत्रकं केलीत, कलम आहेत. त्या कलमाच्या आधारे तुम्हाला हे खुलेच करावं लागतील. याच्यात कोणी कोर्टात गेलं, मेहरबान कोर्टात गेलं, सिव्हिल कोर्टात गेलं, हायकोर्टात गेलं किंवा प्रांतक गेलं तरी याला काही किंमत राहणार नाही, असं माझं स्पष्ट मत आहे. कारण शासन कायदे बनवतं, राज्य सरकार कायदे बनवतं, ते अंमलात आणले जातात. आणि ते अंमलात जर आणत नसाल तर तुम्ही कोर्ट कचऱ्यात पळून का पळवाटा काढताय, कशाला विलंब करताय? समजूत्याने परिपत्रकाचं जे क्षेत्रफळ आहे ते खुशीनं द्या. तुमच्याही शेतीला रस्ता आहे, तुमच्याही वस्तीला रस्ता मिळणार आहे. आपल्या सर्वांना त्याच रस्त्याने वापरायचा आहे. आणि मी वारंवार सांगत आलोय, वादात तथ्य नाही, संघर्षात तथ्य नाही. आनंदात राहा. या पिंपळगाव मध्ये 18 पगड जातीचा वर्ग राहतोय. आम्ही मूळ वतनी आहोत, आम्ही पाटील कुटुंबातील आहोत. आणि माझ्यासारखा एक कार्यकर्ता आज ठाम भूमिका घेतोय गोरगरिबांची सेवा करण्याची. सर्वांनी सहकार्य करा. कुणाचं किती क्षेत्र जातं याच्या पलीकडे ते जुने 18 ते 20 फुटाचे रस्ते जुने. आज ठीक आहे, जमिनीला किमती वाढल्या, मान्य करण मी, परंतु रस्ते बंद करता येत नाही. आपण दुसऱ्यांचे रस्ते बंद केले तर आपल्या जीवनातले रस्ते बंद होतात, आपल्या आयुष्याला अधोगती होते आणि आपला नाहक समाजाशी संघर्ष तयार होतो. हे मी होऊन देत नाही. कारण मी 1-2 वर्ष तंटामुक्ती अध्यक्ष पदावर काम करतो. मी समझोता करण्याचे प्रयत्न केले, तंटे सोडवण्याचे प्रयत्न केले, 100च्या वर मी वादविवाद मिटवले आणि हे निस्वार्थी मिटवले. आज माझा शेतकरी, माझा आदिवासी बांधव, माझा पेसा कार्यक्षेत्रातील नागरिक आज समाधानी आहे की ह्या व्यक्तीनं काहीतरी न्याय दिलाय. आणि आज रस्त्याचा प्रश्न प्रखरपणे शासन दरबारी मांडतोय, आपल्या न्याय हक्कासाठी मांडतोय. म्हणून तुम्ही पाहिला असेल, गेले 7 दिवस माझा सर्व ग्रामस्थ 24 तास माझ्या पाठीशी त्या ठिकाणी बसला होता. याचंच उदाहरण की त्याला आज रोजी झालेली कोंडी हे उघडी करून मिळावी, हीच मी प्रशासनाला विनंती करतो. ज्यांनी अडथळे केले त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करा. तुम्हाला परिपत्रकात सांगितलंय, कुणी ऐकतच नसेल त्याला नोटीस द्या, त्याच्यावर फौजदारी गुन्हे शासकीय पातळीवर दाखल करा. कारण रस्ते खुले करण्याकामी
शासनाची कमिटी नियुक्त झालेली आहे. शासनाच्या माध्यमातूनच रस्ते खुले होतात. हे ग्रामपंचायतने त्यांची जबाबदारी झटकली. त्यांनी स्पष्ट सांगितलं आम्ही अकार्यक्षम आहोत. म्हणून आदरणीय तहसीलदार साहेब, PI साहेब, आदरणीय बंटी पाटील साहेब यांच्यासमोर शासकीय कमिटी नियुक्त झाली. मग मला सांगा, शासकीय कमिटी नियुक्त झाली असताना त्याच्या अधिकाऱ्यांनी का घाळ बसावं? आज रोजी काही रस्त्यांवरती पुन्हा पाय खोदलेत, शेड उचकले नाही, खांब तसेचे 5 दिवस झाले, पुन्हा त्या ठिकाणी अडथळे निर्माण होणार, पुन्हा भिंती होणार. म्हणजे आम्ही पुन्हा उपोषण करायचं का? आम्ही आमचे जीव द्यायचे का? पोटपाणी बघायचं कुटुंबांनी का त्या रस्त्यासाठी फक्त रात्रंदिवस भांडायचं? मी एकटा समर्थ आहे, पण माझ्या शेतकऱ्याला का वेठीस धरता? माझ्या ग्रामस्थांना का वेठीस धरता? काहीतरी सहकार्याची भूमिका ठेवा, काहीतरी ठेवा. आणि हे खरोखर तुम्ही सहकार्य दाखवा, तुमचं नाव आयुष्यभर राहील की तुमच्या सगळ्या सहकार्यातून हा आडी अडचणीचा रस्ते खुले झाले. ही भूमिका ठेवा. मी यासाठी तुम्हाला आज जाहीर सांगतो की मी 4ही रस्ते खुले होत नाही तोपर्यंत स्तब्ध बसणार नाही. उद्या माझ्या प्राणाची आहुती द्यायची वेळ आली, मला आत्मदहन करायची वेळ आली, तरी मी काही दिवसात तहसीलदार कार्यालयापुढे जाहीर आत्मदहन करत. कारण अधिकारी सुद्धा काही गोष्टी दबावाने चालत असतील, काही गोष्टी भ्रष्ट मार्गाने दबत असतील, काही गोष्टी नाट्यसंबंधातून दबत असतील, तर हे मला मुळीच मान्य नाही. हे माझी भूमिका आहे. शेतकऱ्यांचे प्रश्न समजून घ्या, गोरगरिबांचे प्रश्न समजून घ्या. अहो मी काय मागतोय? जुने रस्ते ते अडवणूक झाले, ते बंद झाले, तेच खुले करा मागतोय मी काय दुसरं असं मागतोय सरकारकडं? तुम्ही शासन परिपत्रक काढतं, तुम्ही आदेश देताय, तुम्ही GR काढताय आणि त्यानुसार मला काय नाही मिळत नाही. ही माझी स्पष्ट भूमिका आहे. तुम्ही ठाम निर्णय घ्या. आज रोजी ज्या अडचणी उभ्या राहिल्यात त्या थांबवा, पुन्हा अधिक अडचणी होऊ नये त्यासाठी आताच माझे रस्ते खुले करा. 2 रस्ते खुले करे द्या ना मला मोजमाप, द्या ना 16 फूट करून मार्किंग. माझे दोन्ही रस्ते मला द्या ना समाजाला वापरा कामी आणून. त्यांनी कागदावर दिले म्हणजे झालं का? तुम्ही आलात, मी मान्य करन, तुम्ही फौजफाटा घेऊन आलात, स्पॉटवर गेला, रस्ते खुले केले, पण सगळे नाही ना केले साहेब. तुम्ही सगळे नाही केले. कारण तुम्ही बोललात की ग्रामपंचायतच्या अंडर निशाणी 5 खाली हा रस्ता खुला होत आहे. पण मी आदरणीय तहसीलदार साहेबांना हा प्रश्न विचारेन, साहेब ज्या वेळेस तुम्ही गावात आला 2 तास आपण चर्चा केली सामोपचाराची, आदरणीय प्रांत साहेब आले 2 तास चर्चा केली, ग्रामपंचायत मध्ये आम्ही चर्चा केली, माझ्यासारख्याने अनेक वेळा समझोत्याची चर्चा केली, मार्ग निघाला नाही साहेब. तुम्ही निशाणी प्रांत साहेबांनी निशाणी 5 खाली अर्ज करायला सांगितला. तुम्ही सांगितला अर्जावरती सही करायला गावच्या सरपंच मॅडम धजत नव्हत्या 1 महिना. मी प्रयत्न केले, वरिष्ठांकडून प्रयत्न केले, ते म्हटले आम्हाला वादाच्या विषयात जायचं नाही. सही घेतली, तुमच्या का अपील उभं राहिलं, कागदोपत्री पुरावे मी दाखल केले, नोटिसा काढा सोडा म्हणायला मी तुमच्या दारात सारखा पळत होतो. ग्रामपंचायत कधी आपल्या दारात आली किंवा आपल्यास काही विनंती केली का? मला तुम्ही उदाहरण द्या, सांगा. उलट ग्रामपंचायतने आपल्याकडे 2 अर्ज असे दाखल केले की आम्ही वादाच्या विषयात पडत नाही, श्रेयवाद चालू आहे, आमच्या गावात गट तट आहे, ह्या विषयाला आपण प्राधान्य देता आणि ग्रामपंचायतच्या माध्यमातून रस्ते खुले असं झालं म्हणता. श्रेय घेऊन द्या, मला मुळी श्रेय देऊ नका, 1% देऊ नका, पण माझे रस्ते तर खुले करा ना. घ्या ग्रामपंचायत श्रेय घ्या, कुणाला घ्यायचं त्यांनी श्रेय घ्या, पण माझे रस्ते 4ही रस्ते आज शासनाच्या परिपत्रकानुसार खुले करा ना. जर तुम्ही त्या दिवशी स्पॉटवर आला, रस्ते खुले करायला आला, त्या दिवशी ग्रामपंचायत तुमच्या पुढे येते का आमचा अर्ज माघार घेतो, हा अर्ज घ्या, अर्ज दाखल होतो, हे निकाली निघतो आणि त्याच्यानंतर पुन्हा अर्ज देतात हे का आमचा अर्ज माघार घ्या, आम्हाला वादाच्या विषयात पडायचं नाही. म्हणजे ही किती सक्षम दिसून येते. प्रशासनाला माहिती, सर्वांना माहिती. मग ह्या गोष्टी जर अशा असतील, माझ्या गावाला खरोखरच अंधारात नेणाऱ्या असतील, तर आमच्या सारख्याला पाठणाऱ्या नाहीत, या मुळीच पाठणाऱ्या नाही. म्हणून अधिकाऱ्याला विनंती आहे साहेब, तुमचा आम्ही आदरच करतो, तुमच्या माध्यमातून कामच झाली पाहिजे, पण वेळच सगळ्या गोष्टी झाल्या पाहिजे. आज पुन्हा अडथळा होते, तुम्ही नोटिसा द्या, तात्काळ थांबवा की रस्ता जोपर्यंत 16 फुटाचा निघत नाही परिपत्रकानुसार निकालानुसार, तोपर्यंत तुम्ही इथं बाजूला काही करू नका. का करत नाही तुम्ही? का भाऊसाहेब काही पुढे येत नाही? मी भाऊसाहेबांना सारखा फोनवर चर्चा करतोय, भाऊसाहेब म्हणतो मी सांगतो, मी करतो, मी बोलतो, काही करायला तयार नाही.
मला रात्री भाऊसाहेब बोलले, त्याच्या तुम्हाला जे वाटतं ते तुम्ही करा, पण ही बाकीचं काय ऐकायला माझ्याकडून तयार नाही कोणी. म्हणजे ही जर प्रशासकीय अधिकाऱ्यांची भूमिका असेल तर आम्ही काय त्या ग्रामपंचायत जाऊन फास घ्यायचा का, मरायचं का आम्ही? काय भूमिका घ्यायची? ग्रामविकास अधिकारी ही बाजू मांडत असेल, तहसीलदार लक्ष द्यायला तयार नसतील, मंडळ अधिकारी यायला तयार नसेल, तलाठी मॅडमनी तर आजपर्यंत विचारलंच नाही. जर प्रशासकीय स्थानिक प्रशासकीय मुळीच लक्ष देत नसेल, गांभीर्याने घेत नसेल, तर आमच्या सारख्या कार्यकर्त्यांनी काय करायचं? काय करायचं? माझ्यासारखा बळी गेला तरी हे ग्रामपंचायतचे पदाधिकारी अधिकाऱ्यांना काही फरक पडणार नाही, काही फरक पडणार नाही. म्हणून मी जहालपणे सांगतो, जहालपणे, की आदरणीय वरिष्ठ अधिकारी प्राणसाहेब असतील, कलेक्टर असतील, महसूल मंत्री असतील, माझं सर्वस्व दैवत आदरणीय वळसे पाटील साहेब असतील, अजितदादा असतील, मुख्यमंत्री असतील किंवा इतर संबंधित विभागांचे प्रमुख अधिकारी असतील, यांना कळकळीची विनंती आहे की साहेब, माझ्या गोरगरीब जनतेकडे लक्ष द्या. माझी गोरगरीब जनतेची जी लूट झाली, पिळवणूक झाली, माझ्या गोरगरीब आदिवासी जनतेवर जो अन्याय होतोय, अत्याचार होतोय, तो थांबवा. मला धमक्या किती येऊन द्या, मी भीक घालत नाही. माझ्यावर किती हल्ले होतात, मी भीक घालत नाही. परंतु माझ्या जनतेला न्याय द्या. माझ्या जनतेचे रस्ते खुले करा. कारण सगळे रस्ते बंद झालेत, सगळे रस्ते बंद झालेत. त्यांनी जगायचं कसं? त्यांची दळणवळण होईल कसं? कुटीर उद्योग आहेत, त्यांनी शेती कमी आहेत, गाईगोठी आहेत, दूध काढायचे कसे? आजारी पडलं तर त्यांना न्यायचं कसं? अनेक प्रश्न भेडसावतात. याच्याकडे तुम्ही प्राधान्याने लक्ष द्या आणि माझी विनंती मान्य करा, नाहीतर मला आत्मदहन केल्याशिवाय पर्याय नाही, हेच आपल्याला सांगतो मी.